आपण ऐकत आहात महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी. या कादंबरीचे लेखक आहेत डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 9, भाग 33. ज्योतिराव तात्या कामावर देखरेख करीत होते. काम आपल्या गतीनं सुरू होतं. 300-400 माणसं एका वेळी राबत होती. आता धरणाचं बांधकाम सुरू झालं. तिथंही 600-500 माणसं कामावर होती. सरकारी पद्धतीनं सगळं चाललं होतं. सरकारी अधिकारी शिकार दारू यात गुंग होते. कंत्राटदार बांधकामात माती घालत होता. कारकून खोट्या हजेऱ्या भरून मजुरी लाटत होते. दगडांनी गच्च भरलेल्या गाड्या रिकाम्या झाल्या आणि दगडांचा ढीग लावण्याचं काम सुरू झालं. मोठमोठे दगड हातोहात झोकले जाऊ लागले. इकडे तिकडे विखुरलेले दगड डोक्यांवरून आणले जात होते. स्वतः ज्योतिराव तात्या दगड उचलून देत होते. तात्यांकडील कामाचा हा झपाटा थोड्या अंतरावर उभा असलेला एक तरुण बारकाईनं पाहत होता. बऱ्याच वेळापासून तो तसाच उभा होता. इशारा करून ज्योतिरावांनी त्याला जवळ बोलावलं आणि कोण कुठला म्हणून विचारपूस केली. मी पिराजी भांबुर्ड्याचा, तो सांगू लागला. समोर तलावाच्या कामावर होतो. काल मुकादमानं कामावरून हाकलून दिलं. का रे बाबा? दुपारच्याला तुम्ही मजुरासनी भाषण सांगत होता तेव्हा मी आलतो. तिथल्या कारकुनाला ते बघवलं नाही. त्यानं मुकादमाला सांगून मला घालवायला लावलं. अरे रे, माझं भाषण बरंच महागात पडलं तुला. पिराजीसह सर्वजण हसले. ठीक आहे, तुला काम हवं असेल तर ये आमच्या कामावर, तात्या म्हणाले. जी तात्यासाहेब, चल लाग कामाला. तात्यासाहेब, मी आज भाकरी नाही आणली, विचारावं म्हणून आलतो. पण आम्ही आणले आहेत ना, तू उपाशी राहणार नाहीस. पिराजी शरमला. मुकाट्यानं कामाला लागला. बोलता बोलता तो पांडुरंग दादांचा शेजारीच निघाला. तात्यांनी त्याच्याकडं दादांची चौकशी केली. तो म्हणाला, जी आता थकल्यात, तब्येतीला बरं नाही. भांबुर्ड्याचे पांडुरंग दादा तात्यांचे नातेवाईक. ज्योतिरावांनी अगदी लहानपणापासून त्यांना वाड्यात पाहिलेलं. दादा निष्ठावंत वारकरी. दरवर्षी पंढरीची वारी कधीच चुकली नाही. ज्ञानेश्वरी हा त्यांचा हातखंडा विषय. ते फार चांगली प्रवचनं करतात. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश त्यांनी तयार केला आहे. त्यांच्यामुळंच ज्योतिरावांना संत तुकोबांचा लळा लागला आणि इतर संतांच्या अभंगवाणीचीही बरीच माहिती मिळाली. सध्या ते भांबुर्ड्यात सरकारी गाव कामगार म्हणून काम करतात. डॉक्टर मिचेल हेही तुकोबांची फार महती गातात. लोकांशी त्यांना समजेल अशा भाषेत बोलणारे संत म्हणून तुकोबा त्यांना फार महत्त्वाचे वाटतात. तुकोबांच्या काही अभंगाचे अनुवादही त्यांनी केले. परंतु याही बाबतीत ज्योतिरावांचा त्यांच्याशी मतभेद झाला. कारण वारकरी संप्रदायानं शूद्रातिशूद्र कल्याणाचा खरा विचार कधीच मांडला नव्हता. तुकोबांची गाथा वाचताना ज्योतिरावांना तुकाराम तात्यांशी झालेली चर्चा आठवत राहते. तुकाराम तात्यांचं पुस्तक त्यांनी छापून प्रसिद्ध केलं असलं तरी तात्यांची भूमिका त्यांना पूर्णपणे मान्य नव्हती. वारकरी संप्रदायानं 18 पगड जातींना सामावून घेतलं असलं तरी एकाही वारकरी संतानं शूद्राच्या गळ्यातल्या गुलामगिरीच्या पट्ट्याला बोट लावायचं धाडस केलेलं नव्हतं. त्यात तुकोबांसारखे शूद्रांचा कळवळा असलेले संत थोडेच होते. बाकी सगळाच ब्रह्मघोळ होता. रामदासासारखे संत तर जातीश्रेष्ठत्वाचा डंका पिटत होते. त्यांनी शूद्रांच्या हिताचा एकही विचार सांगितला नव्हता. उलट त्यांच्या ज्ञातिहीनतेची ग्वाही दिली होती आणि त्यांचा ज्ञान घेण्याचा अधिकारही पूर्ण नाकारला होता. दुपारी जेवणासाठी सर्व लोक एकत्र आले. गोपाळकाला झाला. ज्योतिराव तात्यांनी पिराजीला जवळ बसून जेवायला घातलं. इतर मजुरांशी ओळख करून दिली. पांडुरंग दादांना सांगण्यासाठी निरोपही दिला. कंत्राटाच्या या धंद्यात बरा फायदा राहत होता. आता पूर्वीसारखी चणचण राहिली नव्हती. तिकडं एरवड्याच्या पुलाचंही बांधकाम निघालं होतं. तिथलं चुना पुरवायचं कंत्राट मिळवायचा विचार तात्यांच्या मनात चालला होता. ज्योतिराव तात्या देहानं कंत्राटाच्या कामावर असले तरी त्यांचं सारं चित्त घराकडे लागलेलं असे. सावित्रीबाई घरी एकट्या होत्या. गंगामाई परगावी गेल्या होत्या. कोणी नात्यातला माणूस त्यांना 4 दिवसासाठी म्हणून आग्रहानं घेऊन गेला होता. सीताराम मदतीला होता, परंतु मुलांचं सारं काही सावित्रीबाईंनाच करावं लागत असे. दिवस कळल्यावर तात्या घराकडे निघाले. घरी आल्या आल्या त्यांनी बालकांची दृष्टीभेट घेतली. लहानग्या लक्ष्मीला कडेवर घेऊन खेळवलं.
शांतारामच्या पाळण्याजवळ रेंगाळले. तो शांत झोपला होता. तात्यांनी सावित्रीबाईला हाक दिली. हातातलं काम टाकून सावित्रीबाई तात्यांसमोर उभ्या राहिल्या. गंगामाई आलेल्या दिसत नाहीत त्या. आज 15 दिवस झाले. आता त्या कधीच येणार नाहीत. त्यांनी आपल्याकडं काम करू नये म्हणून तो माणूस घेऊन गेला त्यांना. गंगामाई गेल्या तेव्हाच ही शंका तात्यांना दाटून आली होती. तरीच आत्तापर्यंत झोपलेल्या त्या दूरच्या नातेवाईकाला गंगामाईविषयी एवढी माया दाटून यावी याचं त्यांना आश्चर्य वाटलंच होतं. ब्राह्मण बायका माईंना टोमणे मारत, पुरुष दुस्वास करीत, म्हणून त्या जास्त करून घरातच असत. तात्यांच्या घरात त्यांना काही कमी नव्हतं. तात्या काकू त्यांना आईसारखा मान देत. मोलकरीण म्हणून राबल्यावर इतर कुठे मिळतील त्यापेक्षा 2 आणे जास्तच मिळत. हे इथल्याच कळलाव्या नारदांचं कारस्थान दिसतं. शेवटी एका ब्राह्मण स्त्रीनं शूद्राच्या घरी धुणी भांडी करावी हेच त्यांना डाचलं तर. हे दुष्ट विधवाना धड जगू देणार नाहीत. तात्या संतप्त झाले. असू द्या, सावित्रीबाई म्हणाल्या. आणि तो विषय तिथंच संपला. परंतु तात्यांच्या मनातली आग विझली नाही. लवकरच ती कवितेच्या रूपानं बाहेर पडली. अनेक पोवाडे रचून तात्यांनी ब्राह्मणी कारवायांवर झोड उठवली. तात्यांचे हे पोवाडे शाहीर धोंडीराम आपल्या पहाडी आवाजात गाऊन दाखवीत. कंत्राटावरच्या कामकरी मंडळींना तर ते फार आवडे. धार्मिक संस्काराच्या नावाखाली ब्राह्मण लोक गरिबांना कसे बुचाडतात, ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या ताटाखाली लपलेले कुलकर्णी अप्पा शेतकऱ्यांना कसे नाडतात, याविषयीच्या अनेक गमती त्या पोवाड्यांमध्ये त्यांनी वर्णन केलेल्या होत्या. लोकांना ते पोवाडे इतके आवडले की तात्यांना त्याचं पुस्तक छापून घ्यावं लागलं. अनाथालयाचं सर्व काम सावित्रीबाईंच्या अंगावर येऊन पडलं होतं. अचानक एके दिवशी पुण्यात तापसरीची साथ पसरली. अनाथालयातले बाळजीव तापानं फणफणले. तात्या काकू रात्रीचा दिवस करू लागले. साथ हटत नव्हती आणि हटली तेव्हा हाती काहीच उरलं नाही. एक एक मूल मातीआड करताना तात्यांच्या हृदयात कालवलं. असाच एके दिवशी त्यांचा लाडका शांतारामसुद्धा त्यांना सोडून निघून गेला. भाग 34. भल्या पहाटेच्या शांत प्रहरी भिंतीवर लटकलेल्या रोमन घड्याळात तासाचे टोल पडले. ज्योतिराव तात्यांना जाग आली. डोळ्यावरचं गडद झोपेचं जाडसर कांबळं दूर झालं. तात्यांची उठायची वेळ झाली होती. त्यांनी घोड्याला चारापाणी घातलं, प्रातर्विधी आटोपले आणि ते पर्वतीच्या रस्त्यानं फिरायला निघाले. तालीम बंद झाल्यापासून एवढा एकच व्यायाम उरला होता. गेली काही वर्ष तोही बंदच होता. कंत्राटी कामावर जाण्या येण्यासाठी घोडा घेतला तेव्हापासून पुन्हा हा नियम सुरू झाला. रात्री झोपायला उशीर झाला तरी तात्यांचा सकाळचा हा फेरफटका सहसा टळत नसे. मनात आलं तर घोड्यावर बसून ते लांबचा फेरफटका करून येत. रस्ते निर्मनुष्य होते. सकाळच्या शांत वातावरणात तात्यांच्या हातातल्या काठीचा आवाज अधिकच मोठा वाटत होता. पायऱ्या चढून तात्या देवदेवेश्वराच्या मंदिराजवळ आले. अंधुक प्रकाशात वस्तूंचे आकार अस्पष्ट दिसत होते. मंदिरात अजून शांतता होती. तात्या मंदिराच्या पायरीवर विसावले. इथं बसलं की आकाशातून पृथ्वीवर उतरणारी पहाट पाहायला मिळते. हळूहळू दिशा उजळू लागतात. पूर्व क्षितिजाकडून फाकलेले प्रकाशकिरण उजेडाचे लोळ उठवीत आकाशात झेपावू लागतात. अंधारानं झाकलेली पृथ्वी प्रकाशानं न्हावून निघते. प्रकाशाची चाहूल लागताच देवदेवेश्वराच्या मंदिराचा सोनेरी कळस झळाळून उठतो. मग सकाळ आणखी खाली उतरते. झाडीत बुडालेल्या शहरातले वाडे हळूहळू डोकं वर काढू लागतात. सेंट मेरी चर्चचा टॉवर इथूनही स्पष्ट दिसतो. हळूहळू शेतांचे लाल काळे तुकडे दिसू लागतात. खडकी, वानवडी, एरवडे, भांबुर्डे या गावांकडे जाणारे रस्ते काळ्या तांबड्या जमिनीवर पांढरे पट्टे ओढल्यासारखे दिसतात आणि नदीपलीकडं पाहिलं तर नजर पोचेल तिथपर्यंत किर्र जंगल आणि त्यात लपलेलं भांबुर्डे गाव. अंधारात कसली तरी हालचाल जाणवली. तात्यांनी तिकडं नजर वळवली. त्या अंधारातून एक मानवी आकृती पुढं आली आणि तात्यांच्या दिशेनं पाहत असल्याप्रमाणे जागीच स्थिर झाली. कुठून कुठून नशीब काढायला पुण्यात येणारे लोक रात्री देवळांचा आश्रय घेत. तात्यांना वाटलं असाच कोणी कष्टी जीव असावा. ओवरीतल्या थंडगार शिळेवर काकडत पडण्यापेक्षा मानवी सहवासाच्या दिवसात बाहेर येऊन उभं राहणं हेच त्याला अधिक बरं वाटलं असावं. कोण आहे? तात्या म्हणाले. मी हरिरावजी शिंदे.
16-17 वर्षाच्या मुलाचा तो आवाज होता. तात्यांना आश्चर्य वाटलं. ते कुतूहलानं उठून त्याच्याकडे गेले. तो मुलगा पुरता काकडला होता. अंगावरच्या अपुऱ्या धडप्यात अंग लपेटून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं धडधाकट काटक शरीर नजरेत भरत होतं. लहान वयात त्या शरीरानं खूप कष्ट सोसले आहेत हे न सांगताही कळत होतं. कुठून आलास बाळ तू? कोकणातून. चिपळूणहून आलो. चिपळूणहून? आणि ते कशा करता? उत्तर मिळालं नाही. त्या मौनात तात्यांना अनेक उत्तरं दिसू लागली. सांग बाळ, कशासाठी आलास तू पुण्यात? तात्यांच्या आश्वासक शब्दांनी हरीला धीर आला. त्यानं आपली संपूर्ण कथा त्यांना सांगितली. हरीचं गाव चिपळूण, वडिलांचं नाव रावजी. लहानपणीच पोरका झालेला हरी पोटासाठी देशोधडीला लागला. लिहिण्या वाचण्यापुरतं शिक्षण झालेलं होतं, तेवढंच. असं भटकत भटकत तो ठाण्याला गेला. तिथं काही दिवस काढून काल परवाच तो पुण्यात आला होता. तात्या म्हणाले, हरी, तू आज माझ्या घरीच आहे. तुला पुढे शिकायची इच्छा असेल तर शिक. तुला नोकरी धंदा हवा असेल तर तोही पाहता येईल. मंदिरात घंटा घणघणू लागल्या. दिशा उजळल्या होत्या. आकाशातला उजेड हळूहळू जमिनीवर उतरत होता. हरीला सोबत घेऊन तात्या पर्वती उतरू लागले. तात्यांच्या डोक्यात चक्र सुरू झालं. भोलागीर महाराजांना त्यांच्या पेढीवर काम करण्यासाठी एक तरुण होतकरू मुलगा पाहिजे होता. हरी त्यासाठी कदाचित योग्य ठरेल हा विचार तात्यांच्या मनात चमकून गेला. हरीला घेऊन तात्या घरी आले. अंघोळी झाल्या. सावित्रीबाईंनी दोघांसाठी न्याहारीचं ताट वाढून आणलं. बाजरीची शिळी भाकरी आणि दूध. तात्यांची आवडती न्याहारी. त्यासाठी काकू रात्री 2 भाकरी जास्तीच्याच करून ठेवीत. तात्यांनी भाकरी कुस्करली. त्यावर दूध ओतलं. हरी त्यांचं अनुकरण करत होता. दोघं खाऊ लागले. हरीच्या पोटात अन्न नसावं. तात्याने हळूच आपल्या ताटातली चतकोर भाकरी हरीच्या ताटात घातली. हरी संकोचला. तसाच मुकाट्यानं खात राहिला. आज तात्यांना शोक समाचारासाठी भांबुर्ड्याला जाऊन येणं जरुरीचं होतं. कारण कालच पिराजीनं पांडुरंग दादांच्या निधनाचं वृत्त सांगितलं होतं. शेवटी त्यांच्या भेटीला जायचं राहूनच गेलं याचं तात्यांना फार वाईट वाटलं. न्याहारी आटोपताच तात्यांनी घोडा काढला. ते टाकोटाक भांबुर्ड्याला पोचले. ज्योतिराव तात्या आले म्हणून गावात बरीच मंडळी जमली. तात्यांनी दादांचे वडील चिरंजीव भाऊसाहेबांचं आणि सर्व कुटुंबियांचं सांत्वन केलं. तात्यांनी दादांविषयी 2 शब्द सांगावेत असा आग्रह झाला. त्यावरून त्यांनी सत्पुरुषाचा आत्मा या विषयाला धरून दादांविषयीचं आपलं मनोगत व्यक्त केलं. घरी परतताच तात्यांनी भोलागीर महाराजांची भेट घेतली. अगदी त्यांची अपेक्षा होती तसंच घडलं. हरीच्या सालसपणावर खुश होऊन महाराजांनी त्याला आपल्या पेढीवर ठेवून घेतलं. तो आता हरिरावजी शिंदे म्हणून नव्हे तर हरिरावजी चिपळूणकर या नावानं ओळखला जाणार होता. भाग 35. गावात पुन्हा एकदा सुधारकांच्या गळ्याला तात लागली होती. त्याला कारण ठरले होते ज्योतिराव तात्यांचे मित्र विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री विधवांच्या प्रश्नानं झपाटून जाऊन कामाला लागले होते. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मामा परमानंद यांच्या सहकार्यानं मुंबईत पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. त्यांच्या संपादनाखाली निघणारा इंदू प्रकाश विधवा विवाहासाठी अथक झटत होता. मंडळीचं कार्य महाराष्ट्रात फोफावू लागलं. विष्णूशास्त्र्यांनी पांडुरंग विनायक करमरकर या ब्राह्मण विधुराचा पुनर्विवाह वेणुबाई परांजपे नावाच्या एका विधवेशी घडवला. स्वतः विष्णूशास्त्री वेणुबाईंच्या कन्यादानासाठी उभे राहिले. नाना भिडे यांच्या विवाहानंतरचं सुधारकांनी स्वतःच्या बळावर उचललेलं हे पहिलं पाऊल ठरलं. नाना भिड्यांचा पुनर्विवाह चोरून लपून लावावा लागला होता. यावर तो सांदीकोंदीत लावला गेल्याची टीकाही झाली होती. तिला उत्तर म्हणून हा विवाह मुंबईत थाटामाटानं लावण्यात आला. डॉक्टर भाऊदाजी लाड, प्रोफेसर रामकृष्ण भांडारकर अशी मोठमोठी विद्वान आणि नावाजलेली माणसं समारंभाला हजर होती. न्यायमूर्ती रानडे, राव बहादूर गोपाळराव हरी, विष्णूशास्त्री पंडित, श्री कृष्णशास्त्री तळेकर इत्यादी 7 सुधारकांच्या सहीनं आलेली निमंत्रण पत्रिका आणि त्यासोबतची प्रश्नपत्रिका पाहून तात्यांना फार आनंद झाला होता. न्यायमूर्ती मोरोबा कान्होबा यांच्या मुंबईतील गवळ्याच्या तलावाजवळील बंगल्यात लग्न थाटात पार पडलं. परंतु ते पार पडतं न पडतं तोच सुधारकांची धाबी दणाणली. कारण संपूर्ण महाराष्ट्रातले सनातनी चवताळून उठले होते.
उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. शास्त्राधार शोधले जात होते. बासनं उचकटली जात होती. सांदीकोंदीत झालेल्या एका लग्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं खरं, परंतु आता दिवसाढवळ्या धर्मावर घाला पडला होता. बोलके सुधारक पुन्हा एकदा त्यांच्या कचाट्यात सापडले होते. आता पुन्हा एकदा सुधारकांची कसोटी लागणार होती. त्या कसोटीला कोण उतरतं हे काळच ठरवणार होता. ज्योतिराव तात्यांनी स्वतःला अनाथालयाच्या कामात गुंतवून घेतलं. तापसरीच्या साथीतून फक्त 5 मुलं वाचली, परंतु तात्या हटणार नव्हते. पुन्हा तेच काम सुरू करायची नवी उमेद त्यांनी बांधली. अनाथालयासाठी स्वतंत्र घर बांधावं अशी मोरोपंतांची सूचना होती. हातात थोडाफार पैसा खुळखुळत होता. तो कारणी लागावा हीच तात्यांची इच्छा होती. संध्याकाळी तात्या घरी आले तेव्हा सीताराम एकटाच पायरीवर बसला होता. मुलं ओसरीत खेळत होती. तात्या, काकू घराकडे गेलात, भाऊ बोलवायला आले होते. त्यांचीच वाट पाहत असल्याप्रमाणे सीताराम म्हणाला. तात्या त्याच पावली घराकडे निघाले. गेल्या महिनाभरात दादांची प्रकृती फार खालावली होती. वय झालेलं शरीर शेवटच्या दुखण्याशी झुंजत होतं. तात्या 1-2 दिवसाआड दादांच्या भेटीला जात. स्वतःच्या हातानं औषध पाणी करीत. अजूनही दादांची इच्छा त्यांच्या डोळ्यातून बोलत होती, परंतु तिला मान देणं तात्यांना शक्य नव्हतं. सर्वजण तात्यांच्या खाटेजवळ बसले होते. कोपऱ्यात समई तेवत होती. त्या उजेडात वहिनी चाटण उगाळत होत्या. त्याचा वास घरभर पसरला होता. डोळे उघडून दादांनी आशेनं तात्यांकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. तात्या त्यांच्या उशाला जाऊन बसले. राजाराम, दादा पुटपुटत होते. विंग्रज बहादरानं माझ्या पोराचा एवढा मोठा सत्कार केला, पण मी ते बघायला गेलो नाही. बघितलं असतं तर डोळ्यांचं पारणं फिटलं असतं. देवा परमेश्वरा, कुठल्या भीतीनं आम्हाला खाऊन टाकलंय अरे. दादांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तात्या, दादांचा आवाज खोल गेला होता. तेवढ्या बोलण्यानंही त्यांना थकवा आला होता. आता तरी असा दूर राहू नको, आपल्या घरी ये. तुम्ही दोघं भाऊ. पुन्हा खोकल्याची उबळ आली. त्यात पुढचे शब्द विरून गेले. तात्यांनी काकूंकडे पाहिलं. दादांचे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तरळलं होतं. सर्वांनाच आनंद झाला होता. पाहिजे होतं ते बोलून झाल्यामुळं मनावरचा ताण विरल्याप्रमाणे दादाही समाधानी वाटत होते. डोळ्यात साकळलेलं पाणी त्यांनी निरपून काढलं आणि ते थकल्यासारखे पडून राहिले. ज्योतीला आज त्यांनी सगळ्या गोष्टी माफ केल्या होत्या. दादांचे कष्ट, त्यांनी सोसलेला छळ, हे सारं आठवून तात्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आयुष्यभर भोळ्यासारखे जगलेले दादा. कोणीतरी काहीतरी सांगावं आणि त्यांना खरं वाटावं, हा स्वभाव. कृष्णा काकांचा स्वभावही तसाच. पेशव्यांनी दिलेली इनाम जमीन आणि झगडे आजोबांची इस्टेट मोठा भाऊ राणोजी बळकावून बसला तेव्हाही असंच घडलं. सगळं काही घडून गेल्यावर दोघा भावांना कळलं. भांडणं, मारामाऱ्या, कोर्ट कचेऱ्या सगळं झालं, परंतु हाती काहीच लागलं नाही. तेव्हापासून घरात भाऊबंदकी शिरली ती कायमची. कोणी कोणाचं तोंड पाहायलाही तयार नव्हतं. अगदी एकमेकांचं देवक आणि सुतकसुद्धा तुटलं. अशा परिस्थितीत निदान दोघं भाऊ तरी एकत्र राहावेत एवढीच दादांची इच्छा होती. त्यानंतर 2 दिवस तसेच गेले आणि एका सरत्या रात्री दादा सर्वांना सोडून गेले. त्यांचे अंत्यसंस्कार क्रियाकर्म करताना तात्यांनी ब्राह्मणी कर्मकांड पूर्णपणे बाजूला ठेवलं. दादांसोबतच त्यांनी त्या कर्मकांडालाही मुठमाती दिली. पिंडदान म्हणून वाया जाणारं अन्न अनाथांच्या आणि अपंगांच्या भुकेल्या तोंडात पडलं. गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं मिळाली. जेवणावेळीत खर्च होणारा पैसा सत्कारणी लागला. दोघा भावांना समान वाटणी मिळाली. तात्यांना राहतं घर आणि राजाराम भाऊंना शेजारचं माडीचं घर मिळालं. चिमणा आईसाठी दादांनी वेगळी तरतूद केली होती. रोख रुपये 5,000 आणि शुक्रवार व कसबा पेठेतली दोन्ही घरं त्यांनी चिमणा आईच्या ओटीत टाकली. मुलं हयात असताना आईनं वेगळं राहावं हे कुणालाच आवडणार नव्हतं, परंतु दादांच्या इच्छेआड कोणी आलं नाही. तात्यांचाही नाईलाज झाला. आपल्या मागं मुलं आईला सांभाळतील की नाही अशी शंका दादांच्या मनात यावी या गोष्टीचं तात्यांना फार दुःख झालं. चिमणा आई कसबा पेठेतल्या घरात राहायला निघून गेली. तात्या सुमारे 17 वर्षानंतर आपल्या वाड्यात राहायला आले. दोन्ही घरं गुण्या गोविंदानं नांदू लागली. आपला हा वडिलोपार्जित वाडा तात्यांना फार आवडे.
बैठकीची खोली, व्हरांडा, ऐसपैस माझघर, स्वयंपाकघर आणि अंगणात विहीर असा सगळा थाट होता. अनाथालयासाठी वाड्यात भरपूर जागा होती. स्वयंपाकघर बरंच मोठं होतं. त्याच्यासमोरचं अंगण तात्यांनी अनाथालयासाठी तीच जागा मुकरर केली. वाड्याचं मागचं दार त्याला जवळ होतं, त्यामुळं वावर सुलभ होणार होता. अंगणात विहीर होती, परंतु तिचा कठडा उंच असल्यानं काळजीचं कारण नव्हतं. उत्तराभिमुख वाड्याच्या आवारात वडाचं मोठं झाड, शेजारीच पुढं पिंपळ, त्याच्या पलीकडं मार्कंडेयाचं मंदिर. आवारात दिवसभर भरपूर सावली खेळते. मुलांना खेळायला पाहिजे तेवढी जागा झाली. बैठकीलगत माझघरात तात्यांनी आपलं पुस्तकांचं कपाट ठेवलं. तात्यांचं पुस्तकाचं कपाट म्हणजे छोटीशी लायब्ररीच. त्यात अनेक विषयांवरच्या ज्ञानवर्धक पुस्तकांचा खजिना भरलेला असे. तात्यांचे विद्यार्थी आणि मित्र त्या लायब्ररीचा भरपूर लाभ घेत असत. लायब्ररीच्या त्या कपाटाचा आडोसा करून तात्यांनी लिहायचं डेस्क मांडलं. माझघरातले देव्हाऱ्यासह राजाराम भाऊंच्या घरी गेले. वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाचा टाक तेवढा तात्यांनी ठेवून घेतला. ज्योतिबा महाराष्ट्राचा क्षेत्रपाल, क्षत्रिय राजा, महाप्रतापी बळीराजाचा सेनापती, शूद्रातिशूद्रांचा मराठमोळा देव. मीठगंजमधला मुक्काम हलवण्यापूर्वी तात्यांनी सर्वांच्या भेटी घेतल्या. इथं त्यांची जिव्हाळ्याची माणसं होती. रोज घरावरून लहुजी बुवा, राणबा यांचा वावर होता. कुठं जायचं म्हटलं तर धोंडीबा रोडे संगतीला असत. तात्या आपल्या वाड्यावर आले म्हणून ते संबंध संपणार नव्हते ही गोष्ट खरीच. तरीही इतक्या दिवसांचा शेजार संपला या जाणीवेनं तात्यांना फार दुःख झालं. कंत्राटाचा धंदा तात्यांना चांगलाच फायदेशीर ठरला. त्यातून त्यांनी बांधकाम साहित्य विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. कंत्राटाची कामं संपली तेव्हा त्यांनी सर्व कामगार बांधवांना 2 जेवणं दिली. अगदी वाजत गाजत सर्व मंडळी आली होती. ज्ञानोबानं खर्चाचा हिशेब सुरू केला तेव्हा तात्या म्हणाले, "अरे ज्ञानोबा, एका आयदी ब्राह्मणाला जेवण दिलं असता जेवढं पाप लागेल त्याच्या शेकडोपट पुण्य कष्टकरी मजुराला जेवू घातला असता लाभेल." जेवणाचा बेतही तसा चवदार होता. फोडणीचं वरण, भात, कांदा आणि भाकरी. कित्येक दिवसांनी फुलेवाड्यात एवढ्या मोठ्या पंक्ती उठल्या. उत्पन्नाचं आणखी एक साधन म्हणून तात्यांनी मुशींची एजन्सी घेतली. वासुदेव बाबाजी सर्वांची देणी चुकती करून विलायतेहून परतले होते. येताना त्यांनी आपल्या सचोटीच्या बळावर मुशींची सोल एजन्सी आणली होती. पुण्यात विलायती मुशी मिळत नसत. पुण्यातली एजन्सी मिळावी म्हणून तात्यांनी पत्र पाठवलं आणि वासुदेव बाबाजींनी भरपूर कमिशनच्या हमीवर माल पाठवून दिला. कंत्राटदार तात्यासाहेब फुले आता दुकानदार झाले. सोनार लोकांची मोठीच सोय झाली. हळूहळू दुकानाचा व्याप एवढा वाढला की तात्यांना नोकर ठेवणं भाग पडलं. दुकानामुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या. एकतर तात्यांची धावपळ वाचली आणि दुसरं म्हणजे त्यांची अभ्यासाची सोय झाली. सीताराम बांधकाम साहित्याच्या विक्रीचं काम पाहत होता. दुकानातल्या कामाची जबाबदारी रामाकडे होती. वेताळ पेठेतलं तात्यांचं मुशींचं दुकान म्हणजे एक चर्चकेंद्रच झालं होतं. दुकानाला माडी होती. तात्यांची बैठक माडीवर असे. कोणी भेटीला आलं तर रामा नाव विचारून वर वर्दी देई. कामातून वेळ काढून तात्या त्या माणसाला बोलावून घेत. दिवसभर हा क्रम चालत राही. रामशेठ उरवणे, विनायकराव डेंगळे, लिंगू वकील, रामचंद्रराव शिंदे, गंगारामभाऊ म्हस्के वकील, रामभाऊ मनसाराम, कॉन्ट्रॅक्टर शिंदे, राव बहादूर गोपाळराव हरी देशमुख, नानापेठेतील कबीरपंथी साधू ज्ञानगिरी बाबा अशी बरीच मंडळी आहेत. बाहेरगावाहून नारायणराव कडलक, नारायणराव नगरकर, देवराव ठोसर येऊन जात. डॉक्टर विश्रामरामजी घोले यासारखे आणखी काही नवे मित्र तात्यांना लाभले. असिस्टंट सर्जनची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉक्टर घोले यांचं वाचन खूप असे. त्यांच्याही होणाऱ्या चर्चा तात्यांना अधिक उपयुक्त वाटत. एक दोनदा न्यायमूर्ती रावसाहेब रानडेही येऊन गेले. त्या दृष्टीनं रविवारची बैठक अधिक महत्त्वाची असे. त्या दिवशी काही मंडळी रात्री उशिरापर्यंत थांबत असत. भाग 36. रामाकडं दुकानाची जबाबदारी सोपवून तात्या घराकडे निघाले होते. जेवून येणं हे एक कामच होतं. सावित्रीबाई वाट पाहत थांबल्या असतील हे त्यांना माहीत होतं. जेवून आल्यावर ते पुन्हा आपल्या कामाला लागणार होते. तात्या सध्या लेखन वाचन यात पुरते रंगून गेले होते.
ब्राह्मणी कारवाया वर्णन करणारे पोवाडे लोकांना आवडल्यापासून त्यांना त्या धर्तीची आणखी काही कवनं करावीशी वाटत होती. एके दिवशी त्यांनी विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी हा पोवाडा रचला. आळशी पंतोजी शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शिकवण्याच्या कामी कशी टंगळमंगळ करतात, सरकारी पगार खाऊन मुलांना सरकारचा द्वेष करायला कसे शिकवतात, रात्री माळी कुणब्यांमध्ये आपलं महत्त्व वाढवणाऱ्या पोथ्या वाचत कसे हिंडतात आणि वरून दक्षिणा शिधा कसा उपटतात इत्यादी अनेक गोष्टी या पोवाड्यात त्यांनी लिहिल्या. ज्याचा माल त्याचे हाल पडल्या पठाणांच्या पंक्ती, मुले ती भलत्याची शिकती, माळी कुणबी शेती खपुनी करतो पट्टीची भरती, मिळेना लंगोटी पुरती, असे म्हणून एकदा शाहीर धोंडीराम यांची थाप डफावर कडकडली की माणसं बेभान होऊन माना डोलावू लागत. बाबा पद्मनजी यांना तो पोवाडा इतका आवडला की त्यांनी तो आपल्या सत्यदीपिकेमध्ये छापण्यासाठी घेतला. सोबतच तात्यांनी अनेक देशांच्या इतिहासाचं वाचन सुरू केलं. इतर देशांमध्ये अशी आपल्याच देशबांधवांना हाडवैरी मांडण्याची अमानुष प्रथा नव्हती. याचं कारण काय असावं, हाच एक प्रश्न त्यांना रात्रंदिवस सतावत होता. ब्राह्मणांचं वर्तन आणि ग्रंथाचे पुरावे यांचा अभ्यास केल्यानंतर तात्यांच्या मनात एक सिद्धांत मूळ धरू लागला. त्यांना ठामपणे वाटत होतं की ब्राह्मणांचा या देशाशी काहीही संबंध नसावा. त्यांनी येथील मूळ क्षेत्रवासी क्षत्रियांवर लागोपाठ अनेक हल्ले करून त्यांना आपले दास बनवले आहे. तोच आजचा शूद्रातिशूद्र समाज. त्यांना दास करण्यासाठी ब्रह्मराजानं जे कायदे बनवले तेच भेद, पुढे त्यास वेद म्हणण्याचा प्रघात पाडला गेला. ब्रह्मराजाच्या मृत्यूनंतर उरलेल्या क्षत्रियांनी परशुरामाशी 21 वेळा युद्ध केलं, म्हणूनच त्यांना महाअरी हे नाव पडलं. त्याचाच पुढं महार असा अपभ्रंश झाला असावा. महासुभा म्हणजे म्हसोबा, खंडोबा हे धारातीर्थी पडलेले क्षत्रिय महावीर होते. या देशाचं मूळ नाव बलिस्थान हेच असावं. बळी हाच या देशाचा राजा. वामनानं कपट करून त्याचं राज्य हिसकावून घेऊन त्याला पाताळात घातलं. म्हणूनच आजही शेतकरी स्त्रिया इडापिडा जावो, बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करतात. पुढं मनूसारख्या क्रूर आणि मतलबी राजांनी ब्राह्मणांचं महत्त्व वाढवणारी कलमं वेदग्रंथात घुसडून ते देवानच लिहून ठेवले आहेत अशी हूल उठवली. माणसांची कणसं करून टाकणाऱ्या या आर्यभटांनीच जनमनाची लाज सोडून शूद्र ब्रह्माच्या पायापासून जन्मले किंवा ब्राह्मण त्याच्या तोंडातून जन्मले अशा नाना प्रकारच्या थोतांड गोष्टी ग्रंथात कोंबून ठेवल्या. शूद्रातिशूद्र आपले कायमचे दास होऊन राहावेत म्हणून त्यांच्यातही जातीभेदाचं विष पसरून ठेवलं. आपल्या बनावट ग्रंथातील सत्य उघड होऊ नये म्हणून ते कोणालाही न कळणाऱ्या संस्कृतच्या कडिकुलपात बंद करून ठेवलं. शूद्रातिशूद्रांना शिकण्यास बंदी केली. अशा रीतीनं स्वतःला अहम ब्रह्म घोषित करून त्यांनी सर्वशक्तिमान परमेश्वरालाच गौणत्व आणलं. तात्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. समोर विहिरीवर काही ब्राह्मण दुपारचं स्नान करीत होते. काही स्त्री पुरुष मुलांना सचैल आंघोळ घालत होते. पलीकडच्या विहिरीवर इतर जातीतले लोक पाणी शेंदत होते. स्त्रिया धुणी भांडी करीत होत्या. दूर अंतरावर बसलेल्या महारमांग स्त्रिया पाण्याची याचना करत होत्या. धर्म करा मायबाप म्हणून विनवीत होत्या. उघडी वागडी लहानगी मुलं मातीची भांडी पुढ्यात घेऊन केविलवाणी बसली होती. अंघोळी करणाऱ्या मुलांकडे आसुसलेल्या डोळ्यांनी पाहत होती. बरेच दिवस अंगाला पाणी न लागलेली ती मुलं वाहत्या सांडपाण्यात हातपाय बुचकळत होती. स्त्रिया, म्हातारी माणसं त्यांना ओढून घेत होती. तसं करू नका म्हणून दटावत होती. येणारे जाणारे त्यांच्यावर खेकसत होते. त्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून जपत होते. सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ इत्यादी पेठांमधून पाण्याची चंगळ चालते. तिथले हौद भरभरून वाहत असतात. पण गंजपेठ, मीठगंज या भागातल्या दीनदलित माणसांना नागझरीशिवाय पाणी कुठलं? पावसाळ्यात भरभरून वाहणाऱ्या नागझरीची माया या दिवसात आटते आणि मग ती माणसं पाण्यासाठी अशी वणवण हिंडू लागतात. तशा टळटळत्या दुपारी माणसं घोटभर पाण्यासाठी तळमळत होती. हातापाया पडत होती, परंतु कोणाला त्यांची दया येत नव्हती. हे दृश्य तसं नेहमीचंच. ब्राह्मण ते ब्राह्मणच, परंतु शूद्रांना अतिशूद्रांची दया येऊ नये याचा तात्यांना फार विषाद वाटला. आणि पुण्याची ती नगर भवानी म्युन्सिपाल्टी 1000 वेळा ओरड करूनही तिथं गोरगरिबांची दाद लागत नाही.
रांडेच्यानो, महारवाड्यातल्या विहिरी आटल्या होय, कोणीतरी ओरडलं. व्हय व्हय मायबाप, म्हणून तर आलो, कोणीतरी सांगत होतं. वाडावो आईसाब, वाडावो दादासाब, शब्द कानात शिरत होते. तरातरा चालत तात्या घराजवळ आले. सीताराम मुलांना चारचाकी गाडीत बसवून हिंडवत होता. तात्यांना पाहताच त्यांनी तात्या आले म्हणून ओरडा सुरू केला. वाडावो आईसाब, वाडावो दादासाब, पुन्हा तेच शब्द. वाड्यामागच्या विहिरीकडून हाका येत होत्या. तात्यांनी पुढं जाऊन पाहिलं. पाण्याची याचना करणाऱ्या बायका पोरांच्या घोळक्यात 2-3 म्हातारी माणसं दिसत होती. त्यांच्यात राणबा नाईक यांचे वडीलही होते. तात्यासाब, पाणी वाढावं आम्हासनी, त्यांनी तात्यांना हाक दिली. बायका पोरांनी गिल्ला केला. तात्या पुढे आले. जो तो आशेनं आपलं भांडं पुढं करू लागला. परंतु विहिरीकडे जाण्याऐवजी तात्या नाईकांजवळ आले. त्यांच्या पुढ्यातली घागर उचलून घेत ते म्हणाले, नाईक, या माझ्याबरोबर. तात्या काय सांगतायत हेच नाईकांना कळेना. नाईक, या माझ्याबरोबर, तुम्ही सगळेजण या. एवढं बोलून तात्या चालू लागले. तात्या विहीर बाटवायला निघाले होते की काय? नगं नगं तात्यासाब, इथंच वडा आमसनी. नाईक विनवू लागले. नाईक, आमच्या वाड्यात या, चला माझ्याबरोबर. तात्यांचं म्हणणं आत्ता कुठं त्यांच्या लक्षात आलं. सर्वजण आनंदानं हरखून गेले. तात्यांच्या मागोमाग चालू लागले. महार मांगांचं हे लेंडार घेऊन तात्या कुठे निघाले होते? सर्व लोक डोळे फाडून पाहू लागले. परंतु ती वरात तर त्यांच्या वाड्याकडेच निघाली होती. घराघरातून लोक डोकावून पाहत होते. काय चाललं हे काही कळत नव्हतं. सर्वांना घेऊन तात्या वाड्यामागच्या मागील बाजूच्या दाराजवळ आले. दार उघडच होतं. या नाईक, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घ्या. तात्यांनी नाईकांची घागर त्यांच्या हातात दिली. तसं नगं तात्यासाब, आम्ही हिरीला कसं शिवायचं? पाय मागं घेत नाईक म्हणाले. त्यांचं पाहून सर्वजण भेदरल्यागत मागे सरकले. पाणी वाढावं तात्यासाब म्हणलं तर तात्याने हे काय चालवलं होतं तेच कळत नव्हतं. कानावर इस्वास बसू नये असं काहीतरी बोलत होते. नाईक पुढे येणार नाहीत हे तात्यांना माहीत होतं. झटकन त्यांनी नाईकांच्या हातातली घागर घेतली आणि तिच्या गळ्याला दोर आवळून विहिरीत सोडली. जमलेली बायका पोरं, म्हातारी माणसं वाचा गेल्याप्रमाणे पाहत उभी होती. एका महाराची घागर त्यांनी विहिरीत सोडली होती असं कधी घडलं नव्हतं. विहिरीत उतरलेली घागर डुबुक डुबुक करीत पाणी पिऊ लागली. त्या गोड आवाजानं कान सुखावून गेले. पोटभर पाणी पिऊन तुडुंब भरलेली घागर पाण्याने निथळत वर आली. नितळगार पाण्यानं न्हावून निघालेल्या त्या घागरीकडं सर्वजण एखादं अक्रीत पाहावं तसं पाहत राहिले. घागर ओढून कठड्यावर ठेवत तात्या म्हणाले, घ्या नाईक, पाहिजे तेवढं पाणी तुमच्या हातानं काढून घ्या. ही विहीर आपली समजा. पाहिजे तेव्हा पाणी नेत जा. आता पाण्यासाठी भीक मागायची गरज नाही आणि तशीच वेळ आली तर फडक्याच्या हौदातून पाणी आणायला सुरुवात करा. त्याशिवाय पुण्याच्या म्युन्सिपाल्टीत आपली दाद लागणार नाही. तात्यासाब, किती करतासा हो आम्हासाठी? तुमचं उपकार कसं फिटायचं? नाईकांच्या डोळ्यात पाणी डबडबलं. परंतु ते शब्द ऐकायला तात्या हजर नव्हते. ते बैठकीच्या खोलीकडे निघून गेले होते. तात्या गेले तिकडं पाहत उभे असलेले नाईक मागं वळले. रिकामी भांडी हातात धरून उभी असलेली म्हातारी माणसं, पोरं, बायका, ती विहीर, ती भरलेली घागर, सगळं काही खरंच होतं. घ्या बाबांनो, ते म्हणाले. आज्ञा मिळताच सर्वजण विहिरीवर तुटून पडले. भराभर भांडी भरली जाऊ लागली. एकच झुंबड उडाली. हा हा म्हणता ही बातमी सगळीकडे पसरली. माणसांच्या झुंडी फुल्यांच्या वाड्याकडे लोटू लागल्या. पाणी वाहणाऱ्यांची एकच रीघ लागली. जेवणं झाल्यावर तात्या दुसरीकडे निघून गेले. माणसं येत काकूंकडे पाणी मागत. काकू त्यांना आपल्या हातानं घ्या म्हणून सांगत आणि पुन्हा याल तेव्हा असं विचारत बसू नका हेही सांगत. ते कामच होऊन बसलं. काकू ते काम संध्याकाळपर्यंत करत होत्या. तात्या आजचं काम भराभर हातावेगळं करत होते. रविवार असल्यानं आज संध्याकाळी बरीच मंडळ येणार होती. हडपसरहून ज्ञानोबा ससाणे आला तो काम घेऊनच. कात्रजच्या बोगद्याचं काम निघालं होतं. तात्यांनी त्याचं पोट कंत्राट घ्यावं अशी त्याची इच्छा होती. जिन्यात पावलं वाजली. रामावर आला. तात्या, एक विद्यार्थी भेटायला आला आहे. पाठवून दे, तात्या म्हणाले. रामा गेला आणि एक तरुण विद्यार्थी जिना चढून वर आला.
तात्यांना नमस्कार करून तिथंच उभा राहिला. तात्यांनी तेवढ्याच नम्रपणे नमस्काराचा स्वीकार केला. त्यांची भेदक नजर त्या विद्यार्थ्याला आरपार निहाळत होती. ये बैस. नाव काय तुझं? तुकाराम हनुमंत पिंजन. राहतोस कुठं? देवराव ठोसरे यांच्या घरी. देवराव माझे मित्र आहेत. तुझं त्यांचं काही नातं आहे का? ते माझे सासरे आहेत. छान. तात्या हसले. तुम्ही तर जावई बाबू निघालात. काही काम होतं का? तुकाराम अडखळला. तो दररोज दुकानावरून जात येत असे. दुकानात जमणारी मोठमोठी माणसं पाहून त्याला फार अप्रूप वाटे. ती माणसं कशासाठी जमतात, काय चर्चा करतात हे जाणून घ्यावंसं वाटे. म्हणून तो आज मुद्दामच तात्यांच्या भेटीसाठी आला होता. परंतु त्याला हे विचारण्याचं धाडस होईना. काही नाही, आपली भेट घ्यावी म्हणून सहजच आलो होतो. तुकाराम उत्तरला. छान. भरपूर अभ्यास करा. काही अडचण असली तर सांगत जा. हो तात्यासाहेब. तुकारामानं मान हलवली. आणखी काही इकडची तिकडची बोलणी झाली आणि तुकाराम उठला. येत जा पावल्या वेळात, तात्या म्हणाले. नमस्कार करून तुकाराम खाली आला. तात्यांच्या भेटीनं त्याला खूप आनंद झाला होता. त्याला पाहिजे होतं ते मिळालं होतं. आता तो कधीही आणि केव्हाही तात्यांच्या भेटीला जाऊ शकणार होता.